नमस्कार, मी प्रसन्न जोशी. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. उद्या बाबासाहेब आंबेडकरांची 125वी म्हणजे शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती आहे आणि त्या निमित्तानं आज देशभर उद्यासुद्धा भरपूर कार्यक्रम होणार आहेत, परिसंवाद, चर्चासत्र होणार आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण सुद्धा एक आढावा घेणार आहोत की ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपली घटना लिहिली आणि आपल्या देशाला मार्गदर्शन सदोदित केलं, आपल्या जीवनातूनच त्यांनी कार्याचा एक मोठा स्रोतच आपल्याला दिलेला आहे, आदर्शांचा स्रोत दिलेला आहे. त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला, कल्पनेतला, विचारांमधला आणि विचारांचा भारत, आंबेडकरी भारत, बौद्धमय भारत, त्या अर्थानं विचारांच्या पातळीला आपण देऊ शकलोय का? एक पुढच्या पिढ्या म्हणून आपण आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण करू शकलोय का? याचा थोडा धांडोळा आपण घेणार आहोत आंबेडकरांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला. त्यावर मान्यवर सहभागी होणार आहेत, पण त्यांच्याकडे जाण्यापूर्वी कोणते मुद्दे आपण या चर्चेत घेणार आहोत ती दिशा स्पष्ट करण्यासाठी बघूयात मुद्दे कोणते आहेत. आजचा भारत आंबेडकरांच्या विचारांचा आहे का? आर्थिक सुबत्ता आली, सामाजिक सौहार्दाचं काय? घटनेमुळे शासन बनतं पण पक्ष घटना मानतात का? घटनेमुळे न्याय संस्था आहे पण कायद्याचं राज्य आहे का? भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र पण धर्माचा प्रभाव वाढतोय का? हे आणि असेच प्रश्न आपण घेणार आहोत. त्याच्यामध्ये गरीब श्रीमंत दरी आहे, सामाजिक जाच आहे, अजूनही असणाऱ्या जात पंचायती आहेत, आरक्षणाबद्दल येणारे नेहमीचे वाद तंटे आहेत, दुसरीकडे भारताची परराष्ट्र नीती आहे, त्याच्या बाबतीत भारत कोणत्या ठिकाणी आहे, धर्मांधता आहे, सहिष्णुता आहे, असहिष्णुता आहे, सगळ्याच मुद्द्यांवरती चर्चा होणार आहे. आणि जर का तुम्हाला यामध्ये भाग घ्यायचा असेल तर आमच्या @जयमहाराष्ट्रN या ट्विटर हँडलवरती जाऊन मत व्यक्त करा. डॉक्टर आंबेडकरांच्या स्वप्नातला भारत आज दिसतोय का? तुम्हाला काय वाटतं? जरूर मत व्यक्त करा. आपण चर्चा सुरू करूयात. आपल्यासोबत मान्यवर असणार आहेत. आपल्यासोबत आहेत हरी नरके सर. डॉक्टर हरी नरके सर आपल्या स्टुडिओमध्ये माझ्या शेजारी आहेत. हरी नरके सर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांचे अभ्यासक आहेत. त्याच्यावरची त्यांचे अनेक ग्रंथसंपदा प्रसिद्ध आहे. ते आज आपल्यासोबत सहभागी होत आहेत. त्यांचं स्वागत. पुण्याहून आपल्यासोबत विश्वंभर चौधरी आहेत. विश्वंभर चौधरी सामाजिक राजकीय विश्लेषक आहेत आणि अर्थातच लोकशाहीचा, चळवळींचा माध्यमातून समाजामध्ये काही एक संदेश देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. थोड्याच वेळात आपल्यासोबत प्रकाश आंबेडकर म्हणजे बाळासाहेब आंबेडकर असणार आहेत, भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष. ते सुद्धा या विषयावरती सामील होतील. चर्चेला आपण सुरुवात करूयात. नरके सरांपासून सुरुवात करूयात. नरके सर, बाबासाहेब आंबेडकर विविध पैलू त्यांच्या आयुष्यामध्ये आहेत, त्यांच्या विचारांचे आहेत, अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्या प्रत्येक क्षेत्राचा भारताच्या पातळीला जर का धांडोळा घेतला, सामाजिक समता, आर्थिक समता, भारतातल्या एक प्रकारचा टॉलरन्स, सहिष्णुता दिसून येणं, शैक्षणिक क्षेत्रातली प्रगती, या सगळ्याचा एक धांडोळा घेताना पहिल्यांदा तुमचं, ज्याला आपण ढोबळमानाने ईगल स्कॅन जर का करायचा विचार केला तर काय चित्र दिसतं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रामुख्याने दलितांचे नेते किंवा दलितांचे उद्धारक म्हणून आज आपण त्यांना ओळखतो. पण मला वाटतं की ही फार त्यांची अपुरी ओळख आहे. खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे, आधुनिक भारताची जडणघडण करणारे असे नेते आहेत. डॉक्टर रामचंद्र गुहा यांनी अलीकडे प्रकाशित केलेल्या पुस्तकाचं नावच त्यांच्या मेकर्स ऑफ द मॉडर्न इंडिया असं आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी सर्वप्रथम बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलेलं आहे. आधुनिक भारताची जडणघडण करणारा एक महान नेता, नेशन बिल्डर म्हणून बाबासाहेब आंबेडकरांकडे आपण पाहिलं पाहिजे असं मला वाटतं. प्रामुख्याने एक समाजशास्त्रज्ञ, घटनाकार, अर्थशास्त्रज्ञ, पत्रकार, संपादक अशा प्रकारचं त्यांचं बहुविविध अशा स्वरूपाचं जे योगदान आहे. मी 1938 सालचं त्यांचं एक भाषण विधिमंडळातलं मुद्दाम आपल्यासमोर सुरुवातीला सांगतो की बाबासाहेब आंबेडकर हे एका विशिष्ट गटाचे किंवा जातीचे किंवा समाज घटकापुरते मर्यादित नव्हते हे दाखवणारं हे त्यांचं भाषण आहे. 4 एप्रिल 1938चं मुंबई विधिमंडळामध्ये त्यांनी केलेलं आहे. ते म्हणतात, आय डू नॉट लाईक वॉट सम पीपल से दॅट वी आर इंडियन फर्स्ट अँड हिंदूज आफ्टरवर्ड्स और मुस्लिम्स आफ्टरवर्ड्स. आय एम नॉट सॅटिस्फाईड विथ दॅट. I frankly say that I am not satisfied with that. I do not want that our loyalty as Indians should be in the slightest way affected by any competitive loyalty, whether that loyalty arises out of our religion, out of our culture, or out of our language. I want all people to be Indian first, Indian last, and nothing else but Indians only. आपली ओळख साऱ्यांनी भारतीय म्हणून दिली पाहिजे, इतकी व्यापकता 1938 सालच्या बाबासाहेबांच्या या मांडणीमध्ये आपल्याला दिसते. पण तरीही त्यांची प्रतिमा मात्र दलितांचे नेते अशी आहे. प्रसन्न, बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्यातलं दुसरं पुस्तक जे लिहिलं ते 1918 सालचं आहे आणि ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आहे. भारतीय शेती, भारतीय शेतकऱ्यांसमोरच्या समस्या याच्याबद्दल लिहिताना बाबासाहेब असं म्हणतात की भारतीय शेती आजारी पडलेली आहे. 2 वर्षांनी 100 वर्ष होतील बाबासाहेबांच्या या विचारांना. ते म्हणतात की या शेतीला जर का तुम्हाला
बरे दिवस आणायचे असतील आणि तिला आजारातनं बरं करायचं असेल तर तुम्हाला तातडीने काही गोष्टी कराव्या लागतील. त्यातली पहिली गोष्ट ते म्हणतात की शेतीमालाच्या बाजारभावाचा प्रश्न, शेतीला पाणी उपलब्ध करून देणं, शेतीवर जो बोजा वाढलेला आहे तो कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या मुलांना उद्योगामध्ये, व्यापारामध्ये, सेवा क्षेत्रात, शिक्षण क्षेत्रात पाठवणं आणि फक्त एकाला शेतीत ठेवणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते म्हणतात शेतीमालाच्या बाजारभावाचा प्रश्न सोडवतानाच आपल्याला शेतीला उद्योगाचा दर्जा दिला पाहिजे आणि त्या पद्धतीने शेतीकडे पाहिलं पाहिजे. अन्यथा एक दिवस असा येईल की शेतकऱ्यांना आत्महत्या करायला लागतील. मला स्वतःला असं वाटतं की शेतकरी हा तर बाबासाहेबांच्या काळजाचा अतिशय जवळचा गाभा होता. त्यांनी पहिले मोर्चे काढले ते शेतकऱ्यांबद्दल काढले. त्यांनी विधिमंडळामध्ये खोती रद्द करण्याचं विधेयक आणलं. मला स्वतःला असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने साऱ्या भारतीयांचे नेते म्हणून आपण त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे आणि त्यांच्या विविध पैलूंचा या निमित्तानं या चर्चेतनं आपण जर का लोकांपुढे मुद्दा आणू शकलो तर मला स्वतःला त्याचा आनंद वाटेल. आपल्यासोबत बाळासाहेब आंबेडकर सुद्धा आता चर्चेत सहभागी झालेले आहेत. बाळासाहेब, स्वागत आहे तुमचं चर्चेमध्ये. आपल्या देशातली आजची परिस्थिती पाहता सामाजिक, धार्मिक आणि खास करून गेल्या वर्षभरातली चर्चेतला शब्द म्हणजे सहिष्णुता आणि देशभक्ती, देशद्रोही वगैरेपणा, या पार्श्वभूमीवरती आंबेडकर आजच्या काळात रिलेव्हन्स त्यांचा कशा प्रकारे दिसतो आणि आजच्या भारताची परिस्थिती ही आंबेडकरांच्या स्वप्नातली, विचारातली आहे का? ज्यांनी कोणी असणारं 1970 साली आणि 80 साली आता जे RSS आहे त्यांचं असणारं बाबासाहेबांबद्दलचं असणारं वक्तव्य वाचलं असेल, ऐकलं असेल आणि आजची त्यांची असणारी भूमिका आपण असणारं पाहिली तर ही विरोधाभासाची भूमिका आहे. बरं. दुसरं त्याच्यामधलं असणारं एक महत्त्वाचं असं आहे की RSS एक आपला स्वतःचा अजेंडा राबवायला निघालेली आहे. हो हो. आणि या अजेंड्याचा जे मुद्दे आपण असं या ठिकाणी केलेत की इनटॉलरन्स हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आलेला आहे. दुसरा, लोकांना असणारं आपण जे म्हणतोय ते मानायला लावणं आणि मुकाटपणे त्यांनी मानलं पाहिजे हे रुजवायला लागलेले आहेत. आणि तिसरं जे आहे त्या ह्याच्यामध्ये की तुम्ही कुठल्याही पद्धतीने आमचा विरोध करायचा नाही. या ज्या 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती इथे असणारं मग अनेक भारतामधले नेते आहेत. महात्मा गांधी आहेत, पंडित जवाहरलाल नेहरू आहेत, त्याच्यानंतर सरदार पटेल आहेत. या सगळ्यांनी ह्या प्रश्नांचा असणारं कॉग्निझन्स त्याही वेळेस घेतला. पण हे जेव्हा बदलल्या जातील किंवा त्याच्यावरती अटॅक केल्या जाईल त्यावेळेस काय करावं असं असणारं त्यांनी मांडण्याचं त्या ठिकाणी केलं नाही अशी परिस्थिती आहे. बाबासाहेबांनी असणारं मानवता आणि त्याच्याच बरोबर इथे असणारा बंधुभाव कसा राहील आणि लोकशाही कशी टिकेल, समानता कशा रीतीने येईल. आणि सगळ्यात मोठं त्यांनी असं म्हटलं होतं की हे जे रिपब्लिक आहे या रिपब्लिकची जी कन्सेप्ट आहे की असोसिएटेड वे ऑफ लाईफ, हा जीवन मार्ग कसा होईल आणि येणारं सरकार त्याला कसं शेप देईल याच्यावरती या देशाचा असणारा डोलारा त्या ठिकाणी राहणार आहे. बरं. मी असताना म्हणतोय की आता हा डोलारा हलायला लागलाय आणि तो हलायला लागल्यामुळे हा पुन्हा हलणार नाही आणि तो भक्कम होईल. तो कोणाच्या विचाराने भक्कम होईल तर आता लोकांकडूनच आवाज यायला लागलाय की तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातूनच तो असणारा आता भक्कम केला जाईल आणि हलवणाऱ्या ज्या फोर्सेस आहेत त्याला आपल्याला ह्याच्यातूनच उत्तर दिलं जाईल अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून ह्या पिरियडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अधिक महत्त्वपूर्ण ठरत चाललेत अशी परिस्थिती आहे. मी हाच नरके सर आणि आंबेडकरांनी तयार केलेली पार्श्वभूमी घेऊन मी आता विश्वंभर चौधरींकडे जातो. विश्वंभर चौधरीजी, जी आता पार्श्वभूमी विशद झालेली आहे त्या जोडीला म्हणजे आपण स्टेट म्हणून शासन व्यवस्थेकडे तर आपण जाणार आहोतच, त्याबद्दल तर बोलायचंच आहे. पण याच्या जोडीला ज्या समाजातून हा प्रतिसाद आला पाहिजे त्या समाजामध्ये काय वातावरण आहे? मग त्याच्यामध्ये प्रांतवाद आला, जातीवाद आला, धर्मवाद आला, गरीब श्रीमंत दरी आली आणि मग या बाबासाहेब आंबेडकरांच्या चष्म्यातून बघत असताना आपल्याला देश तुम्हाला कसा दिसतोय? आवाज नाही करना है, चुपचाप जाना है. असं
असं आहे प्रसन्न की आत्ता हरी नरके सरांनी आणि आमच्या बाळासाहेबांनी जे मांडलं ते फारच रिलेव्हंट आहे. हो नरके सरांचा एक उत्तम लेख आजच मी इंटरनेटवर सुद्धा वाचला आणि त्यात त्यांनी दलित समाजाचे उद्धारकांच्या शिवाय त्यांच्या ज्या भूमिका आहेत त्या फार छान शेतीच्या विषयाच्या पाण्याच्या विषयाच्या मांडल्या. मला असं वाटतं की बाबासाहेब हे राष्ट्रीय नेत्यांमध्ये जे आजही रेलेव्हंट नेते आहेत खूप, त्यापैकी बाबासाहेब एक आहेत असं मी पाहतो. बाबासाहेबांच्याकडे बघताना नेहमी प्रसन्न माझ्या मनात एक विचार येत असतो की या एक माणसाचा एक हात गुंतलेला आहे, तो अस्पृश्यता निवारणासाठी दलितोद्धारासाठी मॅन्डेटरीली तो हात गुंतलेला आहे, त्याच्याशिवाय काही पर्यायच नव्हता. आणि दुसऱ्या हाताने हे अर्थकारणाच्या लढाया करतायत, दुसऱ्या हाताने हे पाण्याच्या लढाया करतायत, दुसऱ्या हाताने हे नदी जोड प्रकल्पावर बोलतायत. तर हे असं एवढं बहुआयामी असं व्यक्तिमत्व सापडणं शक्य नाही. आणि ज्या राष्ट्रवादाची म्हणजे बाबासाहेबांचं महत्व काय इतिहासातलं, तर बाबासाहेबांनी इतिहासाचं चाक पूर्ण उलटं फिरवलं असं मला वाटतं. जी मूल्य होती आधीची 47च्या आधीची स्वातंत्र्याच्या चळवळीच्या आधीची, ती सगळीच्या सगळी मूल्य बाबासाहेबांनी बदलवलेली दिसतात. स्वातंत्र्य, समता, न्याय ही हिंदू धर्मात कधीही मूल्य नव्हती, ती मूल्य बाबासाहेबांनी आणलेली दिसतात. आणि मला नेहमी असं वाटतं ना, हरी नरके सरांशी मी सहमत आहे की आपण थोडंसं बाबासाहेबांना दलितांचे उद्धारक म्हणूनच नाहीयेत, ते हिंदूंचे पण उद्धारक आहेत. मी असं मानतो प्रसन्न की महाडचा जो रणसंग्राम होता आणि मनुस्मृती जाळण्याची जी घटना होती, ती केवळ दलितांवर उपकार नव्हता, तर ती या हिंदूंमधल्या 50% स्त्रिया आणि 30-40% असलेले बहुजन यांच्याबद्दलची ती खरं म्हणजे एक प्रकारे स्टेप होती असं मी मानतो. कारण तो फक्त दलितांचा विषय तर होताच, तो जास्त तीव्र होता, परंतु त्याचबरोबर जे म्हणजे अगदी स्त्रियांनाही शूद्र मानणं वगैरे अशा प्रकारच्या मनुस्मृतीचं दहन माझ्या मते ही आंबेडकरांच्या आयुष्यातली सगळ्यात उज्ज्वल घटना आहे. एक युवक येतो आणि तो थेट हात घालतो एका व्यवस्थेला आणि त्या मुळाशी जाऊन तो म्हणतो की चला आता मी तुम्हाला इथं आव्हान देतो. वयाच्या म्हणजे ज्या वयात मुलं कॉलेजच्या कट्ट्यावर बसतात त्या विषयावर त्या वयात बाबासाहेब प्रबंध लिहितात रुपयावर, रुपयाचा पाऊंडाशी रेट काय असावा यावरती चर्चा करतात. आणि जगभरातल्या अर्थतज्ञांना त्यांना मानावं लागतं की आंबेडकर हे म्हणजे त्या 32व्या वर्षी ते एस्टॅब्लिश पण होऊन जातात. मला असं वाटतं हा चमत्कार आहे एक प्रकारे. आपल्या काही अंधश्रद्धा विरोधात आहोत आपण, त्यामुळे परंतु एक माणूस स्वतःच्या आयुष्यात ऍब्सोल्युटली स्वतःच्या आयुष्यात एवढं सगळं एक मनुष्य करू शकतो. आणि म्हणजे ही घटनाच एक चमत्कारिक घटना आहे असं मला वाटतं. माझ्या दृष्टीने नव्या मूल्यांची प्रस्थापना हे बाबासाहेबांचं सगळ्यात मोठं ऐतिहासिक कार्य आहे, जे त्यांना काळाच्या विरोधात, काँग्रेसच्याही तेव्हा काही बाबतींमध्ये विरोधात आणि बाकीच्यांच्या तर विरोधातच सवर्णांच्या, अशा प्रकारे जाऊन बाबासाहेबांना करावं लागलं. अवतारी पुरुष, अलौकिक पुरुष असं काही म्हणलं तरी आपलं नक्कीच कमी आहे, परंतु नवीन मूल्य प्रस्थापित करणारा महापुरुष हे मला त्यांचं लुभावणारं सगळ्यात मोठं रूप आहे. शेवटचा मुद्दा मांडतो, अत्यंत इहवादी असलेला हा नेता आहे हे मला फार आकर्षित करतं. बघा, त्यांना एक पत्र लिहिलं होतं ख्रिश्चन धर्मगुरूंनी धर्मांतराच्या वेळी की तुम्ही ख्रिश्चन व्हा, येशू तुम्हाला मुक्ती देईल. त्यावर बाबासाहेबांनी उत्तर दिले की तुम्हाला कोणत्या गाढवानी सांगितलं की मला परलोकातली मुक्ती पाहिजे, मला या लोकीचं, माझ्या समाजाचं चांगलं जीवन पाहिजे. हा इतका इहवादी दृष्टिकोन आहे जो सगळं पारलौकिक नाकारतो आणि इहलौकिक तेवढं काय ते बोला, तेच काय ते खरं बोला हे सांगणारा व्यावहारिक नेता हे बाबासाहेबांचं स्वरूप आहे. ही सगळी स्वरूप जी बाबासाहेबांची ती कोण्याही विचारी माणसाला नक्कीच लुब्ध करणार आहेत असं मला वाटतं. अर्थात म्हणजे त्यांच्या काळाच्या पलीकडे आज त्यांचे आम्ही जय महाराष्ट्रवरती काही कोट्स आम्ही देतोय, प्रज्ञासूर्य बाबासाहेब आंबेडकर म्हणून. त्यातल्या एका विधानामुळे कळतं त्या माणसाची काय झेप होती बुद्धिमत्तेची. नरके सर, त्याच्यामधलाच एक महत्वाचा मुद्दा होता ज्या विधानाचा सार असा आहे, धर्म माणसासाठी आहे, माणूस धर्मासाठी नाही. त्यांचा कोट तो मोठा आहे पण त्याचा अर्थ हा दाखवलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये भारतामध्ये मात्र पुनरुज्जीवनवादी चळवळी ताकदवान होत चालल्यात का हो? म्हणजे विविध जातींचे धर्म निघतायत, जाती जास्त जातीयवादी बनत चाललेले आहेत. हा काय पॅराडॉक्स? प्रसन्न, त्या प्रश्नाकडे मी येतो, पण त्याच्या आधी विश्वंभर चौधरी सरांनी फार चांगले मुद्दे उपस्थित केलेत, त्याला जोडून एक छोटीशी पुस्ती देतो. बाबासाहेबांनी महाडला 25 डिसेंबर 1927ला हा सत्याग्रह करत असताना मनुस्मृतीचं जे दहन केलं, तो ठराव मांडण्यासाठी बाबासाहेबांचे मित्र, बाबासाहेबांचे सहकारी गंगाधर निळकंठ सहस्रबुद्धे पुढे आलेले आहेत आणि त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने तो ठराव मांडलेला आहे आणि त्यानंतर ते दहन झालेलं आहे. हे मला असं वाटतं की अतिशय बोलकं आहे, याच्यावर आणखीन काही बोलायची गरज नाही. दुसरा मुद्दा जो आहे, तुम्ही विचारला की एकीकडे भारत पुनरुज्जीवनवादाकडे उचल खाताना दिसत असताना सेक्युलरिझमच्या संबंधामध्ये तुम्ही मगाशी मुद्दा विचारला होता. मी मुद्दाम आपल्याला हे सांगू इच्छितो की असा एक साधारणपणे सूर लावला जातो आणि तो अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात लावला जातोय की बाबासाहेब आंबेडकरांना घटनेमध्ये सेक्युलरिझम आणायचा नव्हता, धर्मनिरपेक्षता बाबासाहेब आंबेडकरांना आणायची नव्हती आणि म्हणून
आणीबाणीच्या काळामध्ये 1976 साली 42व्या घटनादुरुस्तीने आपण हे सारं आणलं. एक्झॅक्टली. प्रसन्ना, ही खरं म्हणजे तपशिलातली नुसती चूक नाही आहे, ही एक लबाडी आहे. वस्तुस्थिती अशी आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी 26 जानेवारी 1950ला जी राज्यघटना लिहून लागू केलेली आहे तिच्या कलम 25च्या उपकलम 2 उपकलम ए मध्ये बाबासाहेबांनी या संबंधामध्ये स्पष्टपणाने काय लिहिलंय ते मी वाचून दाखवतो. जरूर. बाबासाहेबांचं वैशिष्ट्य हे आहे की ते या कलमाला फ्रीडम ऑफ रिलिजन असं नाव देत नाहीयेत. फ्रीडम ऑफ कॉन्शियस अँड फ्री प्रोफेशन प्रॅक्टिस अँड प्रोपगेशन ऑफ रिलिजन असं ते म्हणतायत. विवेकाचं स्वातंत्र्य ही त्यांना जास्त मोठी गोष्ट वाटते, जास्त महत्वाची वाटते. आणि मग त्याच्या उपकलम 2 उपकलम ए मध्ये बाबासाहेब लिहितात, रेग्युलेटिंग और रेस्ट्रिक्टिंग एनी इकॉनॉमिक, फिनान्शियल, पॉलिटिकल और अदर सेक्युलर ॲक्टिव्हिटी विच मे बी असोसिएटेड विथ रिलिजियस प्रॅक्टिसेस. मला नम्रपणाने सांगायचं आहे की बाबासाहेबांनी स्पिरिट म्हणून, ध्येयवाद म्हणून तर घटनेच्या अनेक कलमांमधनं सेक्युलरिझम आणला होता, इहवाद आणला होता. पण बाबासाहेबांनी लेटर म्हणून सुद्धा शब्दशः 25(2)A मध्ये याची व्यवस्था केलेली आहे, याची नोंद केलेली आहे. आणि बाबासाहेब मूलतः इहवादीग्रस्त होते. विश्वंभर चौधरी म्हणाले ते अत्यंत महत्वाचं आहे की भारताला आधुनिक बनवणाऱ्या महापुरुषांमध्ये बाबासाहेबांना अग्रक्रम आपण दिला पाहिजे. मला स्वतःला असं वाटतं की एका बाजूला भारतीय राज्यघटना इहवादाची अत्यंत भक्कम मांडणी करते, बाबासाहेब ध्येयवाद म्हणून आणि लेटर्स म्हणून सुद्धा इहवाद आणतात. आणीबाणीच्या काळात 42व्या घटनादुरुस्तीने आपण ते प्रास्ताविकेमध्ये आणलं, याचा अर्थ अधोरेखित केलं, त्याला आणखीन महत्व दिलं, पण ते घटनेत घुसवलेलं नाही. या पार्श्वभूमीवर जाती धर्मांची यादवी अलीकडच्या काळामध्ये जी वाढलेली आपल्याला दिसते, तर मला स्वतःला असं वाटतं की जागतिकीकरणाच्या नंतर ज्या प्रकारचं बाजाराला महत्व आलं आणि त्याच्यातनं स्पर्धा गळे कापू स्वरूपाच्या सुरू झाल्या, त्यानंतर पुन्हा एकदा असुरक्षिततेतनं माणसं या धर्माकडे आधार शोधायला जातात किंवा कसं. आणि जागतिक पातळीवरच आपल्याला एक दिसतं की जे दहशतवादी वातावरण आहे, ज्या प्रकारचा धार्मिक उठाव जगभर झालेला दिसतोय, त्याचा सुद्धा परिणाम भारतावर झालाय की काय. आणि म्हणून मला स्वतःला असं वाटतं की भारतीय राज्यघटनेची सेक्युलरिझमची बांधणी किंवा भूमिका ही मूलभूत चौकटीचा भाग आहे, ती नंतर केलेली कारागिरी नाही. एक छोटासा ब्रेक इथे आपण घेणार आहोत आणि ब्रेकच्या नंतर बाळासाहेब आंबेडकरांकडे आपल्याला जायचंय. खास करून बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेच्यामुळे आपल्या न्यायव्यवस्था आणि आपले 3 स्तंभ तयार झालेले आहेत. पण कायद्याचं राज्य, न्यायसंस्था तयार झाली, कायद्याचं राज्य आलेलं आहे का, तो मुद्दा त्यांच्याकडे घेऊन जायचा आहे. आणि पुढे तर आपल्याला आणखी कॉन्ट्रोवर्शियल सब्जेक्ट सुद्धा घेऊन जायचे, ज्याच्यात समता का समरसता, आंबेडकर कोणाचे, हे सगळे मुद्दे त्याच्यात येणार आहेत. आणि म्हणूनच आंबेडकरांच्या स्वप्नातला भारत आज आहे का, त्या मूळ मुद्द्याला आपण टच करणार आहोत, स्पर्श करणार आहोत छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेकवर जाताना पुन्हा आठवण, आमच्या या चर्चेमध्ये तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. ट्विटर हँडलवरती आमच्या जा, डॉक्टर आंबेडकरांच्या स्वप्नातला भारत आज दिसतोय का, आपल्याला काय वाटतं ते जरूर व्यक्त करा. ब्रेक नंतर लगेच भेटतोय. पाहत राहा जय महाराष्ट्र.